हॅलो फ्रेंड्स, तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, सकाळी सकाळी माझं चालू आहे टिफिनची तयारी करणं। तर सगळ्यात अगोदर काय करायचं बघा, हँड वॉश करून घ्यायचे उठल्याबरोबर। आंघोळ वगैरे तर काय नंतरच होते, कारण सकाळी एवढ्या घाई गडबडीमध्ये आंघोळीला वेळ भेटतच नाही, त्यामुळे आंघोळ नंतर करायची। मी तरी असंच करत असते। आणि बघा, सगळ्यात अगोदर घ्यायचं पीठ मळायला, कारण पीठ सगळ्यात अगोदर मळलं तर बाकीचे काम आवरेपर्यंत पीठ छान भिजतं आणि मग चपात्या त्याच्या छान होतात। तर बघा, सगळ्यात अगोदर मी सुद्धा पीठ मळायला घेतलेलं आहे। आणि रात्रीच आपल्याला जी भाजी बनवायची आहे ती फ्रीज मधून बाहेर काढायची। शेंगा वगैरे असतील तर निवडून ठेवायच्या, आणि जर कट करायचं असेल तर ते फक्त बाहेर काढून ठेवायचं। आणि धुवून तर आपण ऑलरेडी ठेवलेलंच असतं फ्रीज मध्ये ठेवता वेळेस। तर बघा, सगळ्यात अगोदर पीठ मळून घेतल्यानंतर पिठाला थोडंसं तेल लावलं आणि रेस्ट करायला ठेवून दिलं। नंतर बघा, मला बनवायची होती आज वांग्याची भाजी, तर मी त्याचीच तयारी करत आहे। मी रात्रीच वांगे बाहेर काढून ठेवले होते आणि आज जरा जास्त वांगे घेतलेले आहेत, कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच वांगे फ्राय केलेले खूप आवडतात त्यासाठी। तर आता कट करायला मला बराच वेळ लागणार होता, तर ठीक आहे म्हटलं चला फास्ट मी कट करून घेत आहे। बघा, आपले 4 भाग करून घ्यायचे, फक्त फ्राय करायचे आहेत वांगे, आणि त्यामध्ये काही मसाला वगैरे भरायचा नाही, फक्त मीठ भरणार आहे मी। तर असं माझं चालू आहे बघा। आणि पीठ अलीकडे बघा तुम्ही मस्त छान भिजायला ठेवलेलं आहे मी। तर पलीकडे मी पोहे सुद्धा रात्री चाळून ठेवलेले आहेत, कारण सकाळी चाळण्यामध्ये वगैरे बराच वेळ जातो त्यामुळे। तर असं मग रात्रीच बरेचसे आपण जेवढे कामे करून ठेवू शकतात तेवढे करायचे। असं नाही पीठ वगैरे मळून ठेवायचं नाही, कारण असल्या राड्यामध्ये पडायचं नाही पिठाच्या मळण्याच्या वगैरे, कारण पीठ फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि नंतर खाल्लेलं ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही, त्यामुळे ह्याची पण काळजी घ्यायची। जेवढं जमेल फक्त तेवढंच करायचं। म्हणजे भाज्या वगैरे निवडून ठेवू शकता आपण, कट करून ठेवायच्या नाहीत, फक्त निवडून ठेवायच्या। ज्या की म्हणजे पालेभाज्या असतील तर त्या निवडून ठेवू शकतो, शेंगा वगैरे असतील तर त्या आपण निवडून ठेवू शकतो, पण वांगे वगैरे असतील तर आपल्याला ऐनवेळीच ते कट करून घ्यावे लागतात। तर माझं पण असंच होतं, आज ठरवलं होतं वांग्याची भाजी करायला आणि मग मी फक्त बाहेर काढून ठेवले आणि ऐनवेळी जेव्हा पाहिजे तेव्हा कट करून घेत आहे। तर बऱ्याचशा गोष्टी आपण रात्री करून ठेवू शकतो, तर मी पण असंच करत असते। तर कसं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवून दिल्या ना, आपल्याला सकाळी काही वेळ लागत नाही करायला। आणि जर काय भाजी करायची काय नाही हे सुद्धा आपण ठरवून ठेवायचं, म्हणजे त्यामध्ये वेळ आपला कमी जातो। जर आपण सकाळीच ठरवलं आपल्याला काय भाजी करायची यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो। आणि नंतर बघा, फायनली माझे सगळे वांगे चिरून झालेले आहेत। आता त्यामध्ये भरते मीठ, आणि मीठ काही जास्त भरायचं नाही आपल्या म्हणजे याची काळजी घ्यायची की मीठ जास्त भरल्याने वांग्याची भाजी खारट व्हायला नको, एक वेळेस कमी पडलं तरी चालेल। कसं असे वांगे करताना आपल्याला जर असा अंदाज येत नाही, त्यामुळे थोडंसं केअरफुली करायचं, कमीच मीठ भरायचं, वाटलं तर आपण नंतर टाकू शकतो त्यामुळे। तर बघा, मी पण थोडंच मीठ भरून घेत आहे सगळ्या वांग्यांमध्ये, आणि वांगे खूप छान निघलेले आहेत, फक्त शेवटी एक वांग जरा खराब निघलं होतं। तर फायनली बघा, पूर्ण वांग्यामध्ये मीठ भरून घेतलं आणि नंतर आता वांगे चिरत मी कढई आणि तेल टाकून त्याच्यामध्ये तापायला ठेवलेलं होतं। तर तेल तापलं आणि सगळ्यात शेवटी मोहरी टाकली आणि नंतर जिरे टाकले आणि दोन्ही छान तडतडू दिलं, आणि नंतर आता वांगे टाकून घेत आहे। बघा, एक टाकून घेत आहे, कारण सगळे एकदा जर टाकले तर पूर्ण मीठ तेलामध्ये निघून जाईल, त्यामुळे थोडंसं केअरफुली वांगे टाकायचे। जरा एकदा मीठ थोडंसं वांग्यामध्ये हे ॲब्झॉर्ब झालं की मग चिटकून राहतं, पडत नाही त्यासाठी। तर बघा, मस्त वांगे टाकून घेतले आणि आता एकदा छान हलवून घेते आणि नंतर शिजायला सोडून देते। तर बघा, वांगे शिजतायत पलीकडच्या गॅसवर। आता पीठ तर छान भिजलेलं आहे आणि आता अलीकडे चपात्या करून घ्यायच्या आहेत। तर मी कसं करते, चपात्या एकदाच आपल्याला जेवढ्या बनवायच्या आहेत तेवढ्या चपात्या ॲट अ टाइम लाटून घ्यायच्या आणि ॲट अ टाइम भाजून घ्यायच्या। यामध्ये काय होतं, आपला बराचसा वेळ वाचतो। म्हणजे कसं, एक चपाती लाटायची आणि एक चपाती भाजायची, यामध्ये एकतर गॅसही वाया जातो आणि वेळही जास्त लागतो। त्यामुळे काय करायचं, अगोदर पूर्ण आपल्याला 7, 8, 9, 10 जेवढ्या चपात्या करायच्यात
तर बघा मी सकाळी सगळं काम आवरून घेतलेले आहेत आणि आता हे गेले, ह्यांचा टिफिन वगैरे पॅक केला आणि नंतर मग वेदांचं मेकअप राहिले, वेदांची आंघोळ झाली, नाश्ता झालाय, मेकअप राहिले फक्त आता. तर मग मी सगळं करून घेतलं, भांडे झाले, कपडे धुवायचे झाले, आंघोळ वगैरे केली आणि रेडी झाले. तर बघा सकाळी म्हणजे मी माझ्या पद्धतीने मी कामे पटकन फास्ट किंवा कसे करता येतील हे नेहमीच बघत असते आणि सगळ्यात अगोदर कोणत्या गोष्टी म्हणजे प्रिपरेशन वगैरे कसं करून ठेवायचं हे ते सगळं मी रात्रीच करून ठेवत असते. आणि तर बघा आज मी माझा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे, म्हणजे मी कसं करते किंवा काय. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल बघायला. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.